देवळा पोलिसांची धडक कारवाई, मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाई, 4 बुलेट जप्त। देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन तपासणी मोहिमेदरम्यान मॉडिफाईड मोटरसायकलवर सायलेन्सरवर पोलिसांनी धडक कारवाई करत 4 बुलेट मोटरसायकली ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत। दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी देवळा पोलीस ठाण्याकडून विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करून मॉडिफिकेशन केलेल्या बुलेट मोटरसायकलींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले। तपासणी दरम्यान एकूण 4 बुलेट मोटरसायकली आढळून आल्या। त्यामध्ये सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल, मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेन्सर वापर तसेच आरटीओ नियमांचे उल्लंघन आढळून आले। संबंधित वाहन चालकांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत। तसेच मॉडिफाईड सायलेन्सर काढून नष्ट करण्यात आले आहेत। या प्रकरणात संबंधित युवकांना तसेच त्यांच्या पालकांना पोलीस स्टेशन येथे बोलावून समज देण्यात आली। भविष्यात अशा प्रकारचे कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरू नयेत, तसेच वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करू नयेत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय। पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे तसेच सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सदर कारवाई ही माननीय श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, माननीय श्री आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच माननीय श्री किरण कुमार सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ही कारवाई देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक हेमंत बी राजत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल शरीफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप सोनवणे यांच्या पथकाने केली आहे। S9 टीव्ही न्यूज साठी शरद पवार, चिंचवड। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।